नमस्ते. मागच्या व्हिडिओपासून आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सुरू केलेले आहेत. मी सगळेच अनसॉल्व प्रॉब्लेम घेणार आहे, पण सॉल्व प्रॉब्लेमही थोडेसेच आहेत. त्यातले काही जे वाटतील मला योग्य तेही प्रॉब्लेम्स घेणार आहेत, कारण सॉल्व प्रॉब्लेमचं सॉल्युशन तुमच्याकडे असतं. शक्यतो अनसॉल्व प्रॉब्लेम घेण्याचा प्रयत्न असेल. लास्ट व्हिडिओमध्ये एक सॉल्व प्रॉब्लेम घेतला होता. आज आपण अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, पेज नंबर 183, अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर फर्स्ट घेतोय. बघूया. द बॅलन्स शीट ऑफ मिस्टर मामा, काका अँड मिस्टर बाबा हू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:3:3 रिस्पेक्टिवली. 3 पार्टनर्स आहेत, मामा, काका आणि बाबा. रेशो प्रपोर्शन आहे 4:3:3. आपल्याला जुनी बॅलन्स शीट दिलेली आहे. बघा काय काय आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. कॅश, सन्ड्री डेटर्स मायनस RDD, लाईव्ह स्टॉक, मोटर कार, फर्निचर, प्लांट. इकडे लायबिलिटीजमध्ये सप्लायर्स, लोन, जनरल रिझर्व, कॅपिटल अकाउंट ऑफ मामा, काका अँड बाबा. बरोबर. पोस्टिंगला काही इतकी अडचण नाही. आज ॲडजस्टमेंट्स बघूया काय काय आहेत. पहा. ॲडजस्टमेंट बघा, पेज नंबर 184 वर. काका रिटायर्स ऑन 1 एप्रिल 2018. या तिघांपैकी काका जे आहेत ते रिटायर झालेत 1 एप्रिलला. काय काय ठरलं बघा. Kaka retired on 1st April 2018 on the following terms. First, the share of Kaka in goodwill of the firm is valued at 2,700. काकांचं शेअर गुडविलमध्ये किती आहे? 2,700. Furniture is to be depreciated by 10% and motor car by 12.5%. फर्निचर आणि मोटर कारवर डेप्रिसिएशन आहे. फर्निचर आणि मोटर कारला आपण स्टार करणार आहोत. नेक्स्ट, लाईव्ह स्टॉक टू बी ॲप्रिसिएटेड बाय 10% अँड प्लांट बाय 20%. लाईव्ह स्टॉकला ॲप्रिसिएशन आहे, प्लांटला ॲप्रिसिएशन आहे. लाईव्ह स्टॉक आणि प्लांट दोघांना ॲप्रिसिएशन. बरोबर. नेक्स्ट, अ प्रोव्हिजन फॉर 2,000 इज मेड फॉर क्लेम ऑफ कॉम्पेन्सेशन. 2,000 रुपये आहेत, ते आपण कॉम्पेन्सेशनसाठी क्लेम करणार आहोत. सो ती वेगळी ॲडजस्टमेंट आहे. त्याचा काही कुठे स्टार नाही करायचा. जेव्हा येईल तेव्हा मी सांगेन. 5वी ॲडजस्टमेंट आहे बघा, RDD इज नो लॉंगर नेसेसरी. अशी जेव्हा ॲडजस्टमेंट येते, RDD इज नो लॉंगर नेसेसरी ऑर ऑल डेटर्स आर कन्सिडर ॲज गुड. ह्याला ऑब्लिक असं पण येतं बघा. ऑल डेटर्स आर considered as good. ह्या दोघांचाही अर्थ एकच. द RDD इज नो लॉंगर नेसेसरी किंवा ऑल डेटर्स आर कन्सिडर्ड ॲज गुड. तर ह्या दोघांचाही अर्थ एकच. दोन्हीही जेव्हा येतील ॲडजस्टमेंट तेव्हा त्याचा सेम इफेक्ट द्यायचा आहे. मी जेव्हा करायचं आहे तेव्हा ते सांगेन. लास्ट ॲडजस्टमेंट आहे बघा, द अमाऊंट पेएबल टू काका शुड बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. जेवढी अमाऊंट रिटायरिंग पार्टनरला द्यायची आहे, म्हणजे काकांना द्यायची आहे, ती कुठं पाठवायला सांगितलं त्यांनी? लोनला. आता प्रिंटिंग मिस्टेकमुळे त्यांनी काय करायचं हे सांगितलंच नाही आज ह्या प्रॉब्लेममध्ये, की जर्नल एंट्री करा, प्रॉब्लेम करा, प्रॉफिट अँड लॉस करा, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट करा, बॅलन्स शीट करा, काही सांगितलं नाही आहे. सो ॲज इट इज आपण जसं रेग्युलर प्रॉब्लेम करतो तसंच करणार आहोत. सो लेट स्टार्ट. आज कुठेही गेन रेशो काढा किंवा गेन रेशोशी रिलेटेड कुठेही आज गुडविलची ट्रीटमेंट नाही आहे. सो आपल्याला गेन रेशो काढण्याची आवश्यकता नाही. जे काही आपल्याला दिलेलं आहे रेशो प्रपोर्शन 4:3:3 ते आपल्याला पास होणार याचा प्रॉब्लेम करण्यासाठी आखलेलं आहे. नेहमीच्या पद्धतीनेच जसं आपण आखतो तसंच. 1 एप्रिल 2018. रेशो प्रपोर्शन
डोक्यावर लिहून ठेवूयात. 4 3 3. पेज नंबर आहे 183. आलं लक्षात? चला सुरू करूया. प्रॉब्लेम स्टार्ट करूया. फर्स्ट तर आपण बॅलन्स शीट पोस्ट करणार आहोत. बॅलन्स शीटमध्ये कॅश बॅलन्स दिलेला आहे 4500. कॅशच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 4500. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 4500. नेक्स्ट आहे डेटर्स 5000 मायनस RDD 500. आउटर कॉलमला दिसत आहे 4500. मग आता कसं करायचं बघा. डेटर्सला ॲडजस्टमेंट आहे. सन्ड्री डेटर्स 5000 मायनस RDD. आता RDDशी रिलेटेड काय ॲडजस्टमेंट आहे मी आता सांगितली बघा. RDD इज नो लॉंगर नेसेसरी. RDD आता दाखवण्याची गरज नाही किंवा ऑल डेटर्स आर कन्सिडर ॲज गुड्स असं जेव्हा येतं तेव्हा डेटर्सची जी मेन अमाऊंट आहे ती ॲज इट इज बाहेर दिसणार. ॲज इट इज आउटर कॉलमला ती अमाऊंट दिसते. म्हणजे ह्याच्यातून आपण RDD मायनस करायचंच नाही आहे. जेवढे डेटर्स आहेत नो लॉंगर नेसेसरी म्हणजे जे डेटर्स आहेत ते असेच्या असे आउटर साईडला येतील. मग इथला जो RDD आहे जो कमी झालेला आहे तो आपण आता इथे कमी केलाच नाही बघा. असेट आपण 500ने कमी दाखवायला पाहिजे होतं ते दाखवलं नाही कारण बिकॉज ऑफ ॲडजस्टमेंट. आता 500ने RDD आपला कमी होण्याच्या ऐवजी काय झाला मला सांगा. तो झाला वाढला. पहा असेट वाढलं 500ने. इथं आपण मायनस केलं असतं तर इफेक्ट आला असता आपला रिव्हॅल्युएशन डेबिटला. पण इथं आपण ते मायनसच केलं नाही कारण ॲडजस्टमेंटमध्ये म्हणले की RDD इज नो लॉंगर नेसेसरी. सो इथं जर तुम्ही RDD कमी केलं नाही तर मग त्या 500चं काय करायचं. त्या RDDचं काय करायचं. तर तेवढ्याने असेट आपलं वाढणार आहे. सो त्याचा इफेक्ट येणार आहे रिव्हॅल्युएशन क्रेडिट बाय RDD 500. लक्षात बघा. डेटर्स होते 5000 मायनस RDD प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 500. मग आउटर कॉलमला 4500 दिसत आहेत. आयदर ॲडजस्टमेंटमध्ये 5% 10% RDD चार्ज करायला सांगितलेला असतो. पण आज प्रॉब्लेममध्ये त्याच्याशी रिलेटेड काय म्हणले RDD इज नो लॉंगर नेसेसरी. RDD दाखवण्याची गरजच नाही आहे. म्हणजे डेटर्स ॲज इट इज आपल्याला दाखवायला लागतील. मग हा जो RDD दिला आहे 500ने कमी दाखवला इथे. तो आता 500ने RDD काय झाला मला सांगा. 500ने RDD वाढलेला आहे. असेट वाढलं म्हणून तो आपण रिव्हर्स साईडला रिव्हॅल्युएशन क्रेडिटला त्याचा इफेक्ट दाखवलेला आहे. अशा ॲडजस्टमेंट किंवा ही जी ॲडजस्टमेंट आहे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेममध्ये ही येतेच. RDD इज नो लॉंगर नेसेसरी और ऑल डेटर्स आर कन्सिडर ॲज गुड. हे येतंच हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय आलं की काय करायचं हे निश्चित लक्षात असू द्यात. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम करताना अडचण येणार नाही. चला सुरू करूया. RDDचं झालं आहे लक्षात आलं आहे. आता नेक्स्ट लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉक आहे 12500. लाईव्ह स्टॉक 12500. काय करायला सांगितलं. लाईव्ह स्टॉकचं ॲप्रिसिएशन किंवा डिप्रिसिएशन असेल. थर्ड ॲडजस्टमेंट. लाईव्ह स्टॉक इज ॲप्रिसिएटेड बाय 10%. सो ॲप्रिसिएशन आहे ॲड ॲप्रिसिएशन ॲट 10%. 1250. आउटर कॉलमला आले बघा 05731. 13750. कारण का ॲसेट वाढवलं. ॲसेट वाढवले म्हटल्यावर इफेक्ट येणार आहे शुअरली क्रेडिटला येणार बघा. बाय लाईव्ह स्टॉक जेवढ्याने वाढवलेलं आहे तेवढ्यानेच अमाऊंट आपण इथे लिहायची आहे. लाईव्ह स्टॉक नंतर आहे लाईव्ह स्टॉक नंतर काय दिले पहा. मोटर कार 4000. मोटर कार 4000
काय सांगितलं आहे मोटर कारला बघा. सेकंड ॲडजस्टमेंट, फर्निचर इज डेप्रिसिएटेड बाय 10% अँड मोटर कार बाय 12.5%. काढूयात. डेप्रिसिएशन आहे मोटर कारला 12.5%. प्लेस डेप्रिसिएशन ॲट 12.5%. काढूया. 12.5% आले तर सोप्पा मार्ग तुम्हाला मी सांगते. 12.5चे डबल किती होतात? 25. मग 4,000वर 25% काढायचे आणि आलेली अमाऊंट आपण रिड्यूस करायची हाफ, म्हणजे सुद्धा तुमचं बरोबर येतं उत्तर येतं. किंवा डायरेक्ट तुम्ही 12.5% काढले तरी चालणार आहेत. काढूया आपण. मोटर कार 4,000वर 12.5% 100. 12.5 गुणिले 40 0 0 0 अधिक 4 पंचे 20 अशी 0 चाले 2 4 2 8 9 10 अशी 0 चाला 1 4 आणि 1 5. म्हणजे उत्तर किती आलं सांगा. पॉईंटच्या पुढच्या गोष्टीने अर्थ नसतो. म्हणजे आपलं उत्तर किती आलं आहे तर 500. बरोबर. हे झालं मी तुम्हाला ॲक्युरेट काढून दाखवलेली मेथड. आणि मी मगाशी सांगितलं तसं 12.5चे डबल किती होतात तर 25% येतात बघा. 12 12 24 आणि वर 4 अर्धा 25. ती पण मेथड तुम्हाला दाखवून ठेवते. म्हणजे 25 गुणिले 40 0 0 4 पंचे 20 अशी 0 चाले 2 4 2 8 आणि 2 10. म्हणजे किती आलं सांगा 1,000. पण हे 1,000 आले 25%. मग 25चे निम्मे 12.5. म्हणजे 1,000चे निम्मे किती आले मला सांगा 500. आले लक्षात. जर का पॉईंटमध्ये काढायचं असेल तर अशा पद्धतीने काढू शकता, नाहीतर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. 7.5% आले तर मग 15% काढायचे. 2.5% आले तर मग 5% काढायचे, निम्मे करायचे. अशा पद्धतीने 7.5 2.5 12.5चं कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने करू शकता. नाही तर मग सरळ मार्ग आपण हा 10वीपर्यंत शिकलेला आहोतच. आपलं डेप्रिसिएशन किती आले मला सांगा तर 500. आउटर कॉलमला दिसतील 3,500. 500ने असेट आपण काय केलं आता कमी केलं. रिव्हॅल्युएशन डेबिट टू मोटर कार 500. आलं लक्षात. मोटर कार नंतर पुढे आहे फर्निचर. फर्निचर किती आहे फर्निचरची अमाऊंट बघा 17,500. काय करायचं आहे बघा त्याचं. फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. डेप्रिसिएशन आहे 10%. डेप्रिसिएशन ॲट 10%. 1,750. 1 शून्य कमी केला. 0 5 8 9 10 11 12 13 14 15 7 5 1 15,750. सेकंड इफेक्ट ॲसेट कमी झालं का वाढलं? ॲसेट झालं कमी. सो रिव्हॅल्युएशन डेबिट टू फर्निचर 1,750. आले लक्षात. फर्निचर नंतर नेक्स्ट प्लांट आहे 22,500. प्लांट 22,500. काय करायचं आहे त्याचं बघा. 22,500चं ॲप्रिसिएशन आहे प्लांटला. थर्ड ॲडजस्टमेंट. लाईफ स्टॉक इज टू बी ॲप्रिसिएटेड. ॲप्रिसिएटेड म्हणजे वाढवायचं आहे 10% अँड प्लांट बाय 20%. प्लांट आपल्याला कितीने वाढवायचं आहे 20%नी वाढवायचं आहे. सो ॲड ॲप्रिसिएशन ॲट 20%. मग 22,500च्या 20%. वर्किंग नोट करूया. वर्किंग नोट. प्लांट 22,500 गुणिले 20%. 2 0 0 5 2 10 0 चाले का 2 4 आणि 1 5
2 4 किती आले? 4500 आले बघा. मग 4500ने ते वाढवायचं आहे आपल्याला, कारण ॲप्रिसिएशन म्हणलं आहे. 0 0 5 5 10 0 चाला 1 4 2 6 1 7 आणि 2 27,000. 20% आपण असेट वाढवलं. सो सेकंड इफेक्ट शुअरली रिव्हॅल्युएशन क्रेडिट बाय प्लांट 4500. आलं लक्षात? अशा पद्धतीने ॲप्रिसिएशन, डेप्रिसिएशन आणि RTD आपण केलेले आहेत. ऑल असेट्स आर ट्रान्सफर्ड. आता लायबिलिटीजमध्ये सगळ्यात वर दिले पहा सप्लायर 7000. सप्लायर्स म्हणजेच क्रेडिटर्स. माहिती आहेत आपल्याला कुठे लिहायचे आहेत बॅलन्स शीट. फक्त क्रेडिटर्स नका लिहू, सप्लायर्सच लिहा. अमाऊंट आहे 7000. नेक्स्ट लोन आहे 5000. लोन अगेन लायबिलिटी 5000. नेक्स्ट जनरल रिझर्व 6250. जनरल रिझर्व आहे. आपण रिटायरमेंटचा प्रॉब्लेम करतोय. सो जनरल रिझर्व आपल्याला तिन्ही पार्टनर्समध्ये द्यावा लागेल, बरोबर. जनरल रिझर्व 6250. आपल्याकडे पार्टनर कोण आहेत? मामा, काका आणि बाबा. रेशो प्रपोर्शन किती आहे? 4:3:3. रेशो आहे बघा 4:3:3. मामा, काका, बाबा. मग बघा डिस्ट्रीब्युशन कसं येते. 6250 द्यायचे तिघांना. कुठल्या प्रपोर्शनमध्ये? 4 3 3 म्हणजे 4 3 7 3 10. यांना द्यायचा 10पैकी चौथा भाग, यांना द्यायचा 10पैकी तिसरा भाग आणि यांना द्यायचा 10पैकी तिसरा भाग. आलं लक्षात? बघा डिस्ट्रीब्युशन 0 0 625 गुणिले 4 4 25 0 चाले 2 4 2 8 9 10 0 चाला 1 6 24 आणि 1 25 2500 बरोबर. त्याच्यानंतर इथला गेला 625 गुणिले 3 5 3 15 5 7 1 3 2 6 1 7 18. म्हणजे बघा मामाला द्यायचे 2500, यांना द्यायचे 1875 आणि यांना पण तिसराच प्रपोर्शन आहे म्हणजे यांना द्यायचे 1875. टोटल तेवढीच येते का बघूया. 5 5 10 0 चाला 1 7 7 14 1 15 15 5 चाला 1 8 8 16 17 18 19 20 21 22 22 2 चाले 2 2 आणि 3 आणि 4 5 6 करेक्ट. म्हणजे डिस्ट्रीब्युशन आपलं काय आलेलं आहे? बरोबर आलेलं आहे. मामाला 2500, काकाला 1875, बाबांना सुद्धा 1875. मग जनरल रिझर्व कुठे ट्रान्सफर करतो आपण? पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट बाय जनरल रिझर्व 2500 1875 यांना सुद्धा 1875. आले लक्षात? जनरल रिझर्वचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं ते. रिटायरमेंटचा प्रॉब्लेम करतोय सो तिन्ही पार्टनर्सला आपण जनरल रिझर्व देणार आहोत. कॅपिटल्स दिले तिघांचे लिहून टाकूयात. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 15,000 and 12,250. ओव्हरऑल बॅलन्स शीट आपली ट्रान्सफर करून झाली आहे. नेहमी करतो तसंच आहे, फक्त आज जरा डेटर्सचा थोडा वेगळा पॉईंट होता. ऑल डेटर्स आर कन्सिडर ॲज गुड्स म्हणजे RDD शो दाखवायचा नाही बॅलन्स शीटमध्ये. RDDचा जिथे इफेक्ट देतात त्याच्या रिव्हर्स साईडला इफेक्ट देणार आपण. याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण मगाशी सांगितलं आहे.
आता रिमेनिंग ॲडजस्टमेंट्स बघूया. द शेअर ऑफ काका इन गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹2,700. काकाचा जो शेअर आहे तो किती आहे मला सांगा, 2,700. मग फक्त काकांचा शेअर किती आहे तेवढाच दाखवायचा आहे, बाकी काहीही करायचं नाही. म्हणजे रिटायरिंग पार्टनरचा शेअर फक्त दाखवायचा आहे. तो कोणाला डिस्ट्रीब्यूट करा, बिझनेसमध्ये ठेवा, राईट ऑफ करा, काहीही म्हणलेलं नाही आहे. मग फक्त रिटायरिंग पार्टनरचं शेअर. हे बघा, ही एंट्री येणार. When goodwill is raised to the extent of retiring partner share and retained in the business. रेस तर करावंच लागणार आहे, कारण ते कॅशमध्ये आणलेलं नाही आहे, त्यामुळे ऑलमोस्ट सगळीकडे रेसची एंट्री येतेच. पण आज गुडविलचं इतर काही सांगितलं नाही बघा. शेअर ऑफ काका, जे रिटायरिंग पार्टनरचं शेअर ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट 2,700. आपण काय करा, राईट ऑफ करा का रिटेन करा का आणखीन काही करा, काही सांगितलं नाही. मात्र शेअर ऑफ काका म्हणले म्हणजे आपल्याला कुठली एंट्री लागणार आहे, थर्ड एंट्री. द गुडविल इज रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर अँड रिटेन्ड इन द बिझनेस. म्हणजे गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. एवढी एकच एंट्री आज येणार आहे. आधी एंट्री बघूयात आपण गुडविलची. गुडविल अकाउंट डेबिट 2,700 टू काकाज कॅपिटल अकाउंट 2,700. मग गुडविल अकाउंट आहे आपल्याकडे, काकांचं अकाउंट आहे. गुडविलच्या डेबिटला टू काकाज कॅपिटल, टू काकाज कॅपिटल अकाउंट अमाऊंट आहे 2,700. आणि त्या एंट्रीमध्ये काकांना काय दिले मला सांगा, क्रेडिट आहे. मग काकाच्या क्रेडिटला येणार बाय गुडविल, बाय गुडविल. जिथे काका आहेत ना त्या काकांच्याच कॉलममध्ये अमाऊंट लिहा. बरेच लोक लिहिताना इथे गोंधळ करतात आणि मग प्रॉब्लेम चुकतो, पुढचा मागे मागचा पुढं लिहिलं की चुकतो. एवढीच आज गुडविलची ट्रीटमेंट आहे की त्या रिटायरिंग पार्टनरच्या शेअरपर्यंत गुडविल दिलेलं आहे. मात्र त्याचं काय करा, रिटेन करा, किंवा जेव्हा काहीच सांगितलेलं नसतं तेव्हा रिटेन करावंच लागतं. म्हणजे आज फक्त गुडविल, शेअर ऑफ काका इन गुडविल ऑफ द फर्म इज 2,700. राईट ऑफ करा किंवा इतर काही करा, काहीच म्हणलेलं. मग काहीच जेव्हा म्हणत नाही तेव्हा रिटेन नसतो. आणि शेअर ऑफ काका म्हणून आपल्याला थर्ड एंट्री ॲप्लिकेबल आहे. when goodwill is raised to the extent of retiring partner's share, that's why it is retained in business. goodwill account debit to retiring partner अशी एंट्री येणार आहे. चला मग झाली गुडविलची एंट्री. पुढचं रिमेनिंग ॲडजस्टमेंट बघा काय राहिलं आहे का. फर्निचर केलं, मोटर कार केलं, लाईव्हस्टॉक केलं आहे, प्लांट केलं आहे, ही राहिली पहा आपली चौथी. पाचवी ॲडजस्टमेंट ऑलरेडी नो लॉंगर नेसेसरी केली. चौथी आणि सहावी ॲडजस्टमेंट राहिली. त्यात सहावी जी आहे, द अमाऊंट पेएबल टू काका शुड बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. हा काकांच्या कॅपिटल बॅलन्स काढताना ही ॲडजस्टमेंट येणार. म्हणजे चौथी ॲडजस्टमेंट आहे ती बघा. अ प्रोव्हिजन फॉर 2,000 टू मेड फॉर द क्लेम ऑफ कॉम्पेन्सेशन. आता अशा ज्या काही ॲडजस्टमेंट असतात अशांबद्दल इफेक्ट्स कुठे द्यायचे याच्यात संभ्रम असतो, कारण तसं पर्टिक्युलरली लक्षात येत नाही. साधारणतः लॉजिकली जावं लागतं. काय आहे, अ प्रोव्हिजन फॉर 2,000 इज मेड फॉर क्लेम ऑफ कॉम्पेन्सेशन. क्लेम केला आहे कोणीतरी 2,000 रुपयांसाठी, नुकसान भरपाईसाठी. म्हणजे ती फर्मसाठी काय आहे मला सांगा, ती आहे लायबिलिटी. 2,000साठी क्लेम आलेला आहे, 2,000साठी प्रोव्हिजन तरतूद करावी लागणार आहे. मग साधारणतः लॉजिकली द्यायचं, लायबिलिटीला एक इफेक्ट द्यावं लागणार आहे. प्रोव्हिजन फॉर क्लेम, प्रोव्हिजन फॉर क्लेम 2,000. लायबिलिटी 2,000 आणि वाढली का कमी झाली मला सांगा,
जे आधी कुठेच 2000 दिसत नव्हते ते लायबिलिटीमध्ये ते 2000 वाढले. म्हणजे सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे मला सांगा? लायबिलिटी वाढल्यानंतर रिव्हॅल्युएशन डेबिटला. टू प्रोविजन फॉर क्लेम 2000 फर्मची लायबिलिटी वाढलेली आहे, म्हणून सेकंड इफेक्ट आला आपला त्याचा रिव्हॅल्युएशन डेबिट. बहुतेक प्रॉब्लेम मांडून झालेला आहे, फक्त लास्ट ॲडजस्टमेंट जी आहे ती आपली करायची राहिली आहे. द अमाऊंट पेएबल टू काका शुड बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. ती त्यांचं अकाउंट क्लोज करताना आपण करूया. चला तर मग क्लोजिंग फक्त राहिली ते क्लोजिंग करूया. फर्स्ट आज गुडविलचं बॅलन्स येणार आहे का? तर हो, निश्चित येणार आहे, कारण फक्त रिटायरिंग पार्टनरच्या शेअरपर्यंतच ट्रीटमेंट होती, बाकी काही सांगितलेलं नव्हतं. सो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2700. हा जो बॅलन्स आहे हा पाठवायचा आहे असेटला. गुडविल 2700 बरोबर. कॅश बॅलन्स कॅश क्लोज करूया. आज काही कॅशमध्ये ॲडजस्ट करा वगैरे असं काही म्हणलं नाही, सो क्लिअर आहे कॅश. पण पहिल्यांदा गुडविल क्लोज केलं, मग कॅश क्लोज करूया. 4500 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 4500. कॅश और बैंक अकाउंट 4500 झालं कॅश क्लोज. आता रिव्हॅल्युएशन क्लोज करूया. बघा रिव्हॅल्युएशनला कुठे बॅलन्स येणार आहे. मला वाटतं आहे क्रेडिट साईड मोठी आहे आणि डेबिट साईड छोटी आहे. क्रेडिटची टोटल बघा किती येते, 0, 5, 5 आणि 2 7, 5 आणि 5 10, 11, 12, 2 चला 1, 4 आणि 5 आणि 6, 6250. क्रेडिट साईडला आहे 6250. डेबिटला बघूया किती आहेत. 0, 5, 7 आणि 5 12, 2 चला 1, 2 आणि 3 आणि 1 4, 0, 0, 0, 2. 2000 रुपयाला आपला प्रॉफिट. क्रेडिटची टोटल आहे 6250, डेबिटचे ह्या तिघांची टोटल आहे 4250, बॅलन्स आला आहे 2000. सो टू प्रॉफिट ट्रान्सफर टू मामा, काका आणि बाबा, तिघांना मिळून 2000 द्यायचे. कारण आपण काय सोडवतोय मला सांगा? आपण सोडवतोय रिटायरमेंटचा प्रॉब्लेम. चला तर मग डिस्ट्रीब्यूट करूया किती येत आहेत बघा. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट मामा, काका आणि बाबा किती द्यायचे? 2000. रेशो प्रपोर्शन किती आहे? 4:3:3. बघा किती येत आहेत. 2000, 2000, 2000. पहिल्याचं शेअर आहे 4, दुसऱ्याचं 3 आणि तिसऱ्याचं 3. 10 कुठून आले? 4 आणि 3 7 आणि 3 10 बरोबर. 4 दुणे 8, 3 दुणे 6, 3 दुणे 6, 6 6 12 6 18 19 20. करेक्ट. आलं डिस्ट्रीब्युशन लक्षात. चला तर मग प्रॉफिट कसा द्यायचा आहे. मामाला द्यायचे 800, काकाला द्यायचे 600 आणि बाबांना पण द्यायचे 600. रिटायरिंग पार्टनरला पण आपण त्याच्यात कन्सिडर करणार आहोत. आता आपलं रिव्हॅल्युएशन क्लोज झालं आहे. रिव्हॅल्युएशनचा बॅलन्स क्रॉसमध्ये ओढूया, अर्थात पार्टनर्स क्रेडिटला. बाय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट 800, 600 आणखी 600. आला तिथपर्यंत. चला
आता पार्टनर्स क्लोज करत असताना पहिल्यांदा आधी रिटायरिंग पार्टनरचं काय आहे ते क्लिअर करू आणि मग रिमेनिंग पार्टनर्स आहेत त्यांच्याकडे जाऊ. रिटायरिंग पार्टनर कोण आहेत मला सांगा. काका आहेत. काकांच्या क्रेडिटलाच टोटल आहे, काकांच्या डेबिटला किंवा रादर कुठल्याच पार्टनरच्या डेबिटला टोटल नाही. पण आत्ता आपण विचार करते रिटायरिंग पार्टनरचा. मग रिटायरिंग पार्टनरच्या क्रेडिटची टोटल किती येते ती बघायची. ह्या सगळ्यांची टोटल येते पहा 20,175. ह्या चौघांची टोटल येते 20,175. डेबिटला काहीही नाही आहे, तोच त्यांचा बॅलन्स आहे. आणि रिटायरिंग पार्टनरच्या अमाऊंट ड्यूबद्दल काय सांगितलं आहे. द अमाऊंट पेएबल टू काका शुड बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. म्हणजे त्यांचा बॅलन्स दाखवता येणार आहे का आपल्याला. नाही. त्यांची अमाऊंट कुठं ट्रान्सफर करायला लागणार आहे. लोनला. मी त्याला याचं पहा टू लोन अकाउंट आणि काकांच्या कॉलममध्ये लिहायचे 20,175. मग इथे लिहायचं 20,175. मग लोनला ट्रान्सफर करा म्हणलं आहे. लोन ऑलवेज शोज लायबिलिटी. इथे लिहायचं पहा काकाज लोन अकाउंट 20,175. झालं. रिटायरिंग पार्टनरची जी अमाऊंट ड्यू होती, जो बॅलन्स होता तो कुठं पाठवा म्हणले होते ते लोनला. सो पुढे लोन अकाउंट लिहिलं आहे आणि बॅलन्स लायबिलिटीला ट्रान्सफर केलं आहे. काकाच लोन अकाउंट 20,175. आता रिमेनिंग पार्टनर्स बाबांची टोटल किती आहे बघा. बाबांची टोटल आहे 14,725. करून बघूया आपण. ॲक्च्युली 12,250, 1,875 आणि 600. 5 7 5 1200, 2 हात चाला 1, 8 आणि 2 10, 6 16 आणि 1700, 7 हात चाला 1, 2 आणि 3 आणि 4, 14,725. करेक्ट. 14,725. 14,725. आता ह्यांचे काही लोनला ट्रान्सफर करायचे नाहीत, हे बॅलन्सेस आहेत. टू बॅलन्स कॅरी डाऊन. बाबांच्या कॉलममध्ये लिहायचे 14,725. आलं लक्षात. हा आपल्याला लागणारा बॅलन्स आहे, हा आपल्याला लागणारा बॅलन्स आहे. आता मामांची टोटल करूया. किती येते बघा. 20,000, 2,500 आणि 800. 0 0 8 5 1300, 3 हात चाल 1, 2 आणि 1 3 आणि हे 23,300. 23,300. तो पण त्यांचा बॅलन्स आहे 23,300. आलं लक्षात. ते दोघांचे ते बॅलन्सेस आहेत, त्यांचे काय ॲज इट इज आपण आयाशी ट्रान्सफर करणार आहोत. मी त्यालाचं कॅपिटल अकाउंट ऑफ मामा अँड बाबा. कारण आता जुने पार्टनर्स आहेत ते बाहेर पडलेले आहेत. 23,300 आणि 14,725. टोटल किती येते बघा. 5 2 7 आणि 3 10 0 चाल 1 4 आणि 3 7 आणि 1 8, 38,025. ही आली त्यांची टोटल. आलं लक्षात. एकदा काकांची पण टोटल करून बघा एवढी येते आता, म्हणजे आपलं क्लिअर होऊन जाईल. 15,000, 1,875, 2,700 आणि 600. 5 7 6 6 12 आणि 1 13, 14 15 16 17 18 19 20 21, 2100 1 2 2 आणि 2 4 आणि 1 5 6 7 8 9 10, 10 0 चाल 1 आणि 2. करेक्ट. 20,175. प्रॉब्लेम बऱ्यापैकी संपत आलेला आहे. जे काही बॅलन्सेस आहेत ते तुमच्या समोर कॅल्क्युलेशन सहित केलेले आहेत. पेपरला करत असताना हे रफ वर्क जे आहे ते इथे करू नका, फार वाईट दिसतं ते. वर्किंग नोटसाठी एक अख्खं पान करायचं आणि तिथे तुम्हाला काय रंगोट्या करायच्या ते करायच्या.
मग ओव्हरऑल जर प्रॉब्लेम सोडवलेला असेल योग्य तर आपली बॅलन्स शीटची टोटल एक येतेच, नो डाऊट एक यायलाच पाहिजे. बॅलन्स शीट सेम अमाऊंटने टाकले होते बघा, 72,200, 72,200. जरूर करून बघा ही टोटल येते का फेक आन्सर आहे ते पण चेकआउट करा. चांगला चान्स आहे तुम्हाला मला प्रश्न विचारण्यासाठी, हे इथे असं का, हे इथं तसं का. तर जरूर कॉमेंट करा. काही कळलं नसेल तर विचारा, जे काय आहे ते तुमच्यासमोर आहे. तरी पण एखादं पोस्टिंग कळलं नसेल, एखाद्या ठिकाणी ती ॲडजस्टमेंट का आलेली आहे, ह्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं आहे, त्याचं कॅल्क्युलेशन केलं आहे, इथे डिस्ट्रीब्युशन असं का, इथे रेशो असं का, कुठलाही प्रश्न तुम्हाला असेल तर तुम्ही जरूर विचारायचं आहे. प्रॉब्लेम सोडवत राहा, प्रॉब्लेम करत राहा, वेगवेगळे व्हरायटी प्रॉब्लेम्स ट्राय करा. निश्चित तुम्हाला एक दिवस असा येईल की तुम्ही कोणताही प्रॉब्लेम समोर आला तरी त्याचं सोल्युशन करू शकाल. येतं लक्षात? चला, धन्यवाद.